नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा कारनामा सांगणार आहे ज्याला ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वजन अवघे 32 किलो, पण शरीर वासनेने तुडुंब भरलेले. ही 25 वर्षीय विवाहित महिलेची कथा आहे. 1.5 वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. तिचा नवरा एका पायाने थोडा अपंग आणि काळ्या रंगाचा असल्याने तिला तो कधीच आवडला नव्हता. लग्नापूर्वीचा प्रियकर आणि लग्नानंतरचा प्रियकर दोघांशीही तिचा संपर्क कायम होता. लग्नापूर्वीचा प्रियकर हा आरोपी महिलेच्या पतीच्या नात्यातला तरुण होता आणि याच प्रियकरामुळेच आज आरोपी महिलेचा काळा कारभार समोर आला. कर्नाटकातील धारवाड शहरातून काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी समोर आलेली ही हृदयद्रावक घटना. आरोपी महिलेचे नाव प्रिया संजय वय 25, तर आरोपी प्रियकराचे नाव राकेश कुमार वय 23. नवरा आवडत नसल्याने प्रियाने राकेशसोबत प्रेमसंबंध जुळवले. हे प्रेम केवळ 10 दिवसांचे होते. या 10 दिवसात प्रियाने राकेशसोबत शारीरिक संबंधही ठेवले. याच दरम्यान तिने प्रियकरासोबत बसून एक भयंकर कट रचला. हा कट ऐकून भल्याभल्यांना धक्का बसेल. प्रियकर राकेशला 7 तोळे सोने आणि 2.5 लाख रुपये रोख देऊन नवऱ्याला संपवण्याचा डाव आखला. हत्या अशी करायची की अपघात वाटावा. मयत व्यक्तीचे नाव संजय पाटील वय 29. आरोपी प्रिया आणि राकेश यांनी योजना आखली की 17 सप्टेंबर रोजी धारवाड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका प्राचीन मंदिरात दर्शनासाठी जायचे. परत येताना शहराजवळील भीमा नदीला पूर आला आहे, तर नदीच्या पुलावर सेल्फी काढण्यासाठी थांबायचे, असा त्यांचा आचलेला कट होता. 17 सप्टेंबर रोजी बरोबर तसेच ते राकेशला सोबत घेऊन गेले. राकेश हा गाडी चालक होता. घराजवळी राहत असल्याने प्रियाने पती संजयला सांगितले होते की राकेशची गाडी भाड्याने घेतली आहे. ते मंदिरात दर्शन घेऊन परत येत होते. मध्ये नदी आली. ठरल्याप्रमाणे प्रियाने मुद्दाम पतीला फोटो काढण्यासाठी गाडी थांबवायला सांगितले. गाडी थांबली. प्रिया आणि संजय दोघेही पुलावर सेल्फी काढण्यात मग्न होते. राकेश साईडला उभा राहून योग्य वेळेची वाट पाहत होता. बिचाऱ्या संजयला काय माहीत होते की पुढच्या क्षणी विनाकारण आपल्यासोबत काय घडणार आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या कमी होताच राकेश त्यांच्या जवळ गेला आणि अपंग असलेल्या संजयला उचलून नदीत फेकून दिले. संजय नदीच्या प्रवाहात वाहून गेला. त्यानंतर प्रिया आणि राकेश यांनी येड्याचा सोंग घेतलं. गाडीत बसून लोकांकडून मदत मागितली. स्थानिक लोकांचा जमाव जमा झाला. पोलिसांना कळवले गेले. प्रिया ही घटनेला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत होती. सेल्फी काढताना कठड्यावर चढले आणि तोल गेल्याने नदीत पडले असे सांगण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. संजयचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. 4 दिवसानंतर 21 सप्टेंबर रोजी मयत संजयचा मृतदेह नदीकाठावरील एका गावात झुडपात अडकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा केला आणि तार्किक तपास सुरू केला. पण पोलिसांना कुठेतरी शंका होती. प्रिया आणि ड्रायव्हर म्हणजे तिचा प्रियकर राकेश दोघेही खूप चालाखीने उत्तरे देत होते. शेवटी पोस्टमॉर्टम करण्यात आले. नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. अजूनही कोणालाही शंका नव्हती की हे हत्या आहे आणि हा प्रकरण थंड झाला. परिस्थिती शांत झाली. पोलिसांच्या हाती ठोस पुरावा नव्हता. पण अचानक पोलिसांना एक कॉल आला. तो कॉल होता प्रियाच्या पूर्वीच्या प्रियकराचा आणि मयत संजयच्या नात्यातल्या तरुणाचा. त्याने आधी संजयच्या भावांना याबद्दल सांगितले, नंतर पोलिसांना कळवले. त्याने दिलेल्या जबाबाने सर्वांची झोप उडाली. कारण प्रियाने दुसऱ्या प्रियकर राकेशला सांगण्याआधी पहिल्या प्रियकराला सांगितले होते की नवरा मला आवडत नाही, मी पळून जाईन किंवा काहीतरी मोठे कांड करेन. आणि हेच ठरले टर्निंग पॉइंट. पोलिसांनी याच आधारे प्रियाला अटक केली. तिच्याकडून कबुली घेतली. त्यानंतर राकेशही अडकला. राकेशने जबाब दिला, मला 7 तोळे सोने आणि 2.5 लाख रोख देण्यात आले होते, म्हणून मी हत्येला मदत केली. अशा प्रकारे या भयानक कटाची उकल झाली. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे? प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच सत्यकथांसाठी नक्की सबस्क्राईब करा. कारण गुन्हा काहीही असो, शेवटी सत्याचाच विजय होतो.